स्टे घेतला असता तर जे काही आम्ही गुंतवणूक केली 25 कोटी ते जागेवर थांबली असती आणि आमचं फार मोठं नुकसान झालं असतं. आणि त्यावेळेस रोहितदादांनी असं सांगितलं की मला अनलिगल कुठलीही गोष्ट करायची नाही, जोपर्यंत सगळे एनओसी आपल्या हातात मिळत नाहीत तोपर्यंत आपण आदिनाथमध्ये काही करायचं नाही हे ठरलं होतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ घालताना त्याच्यामध्ये 1.5-2 वर्षाचा कालावधी गेला आणि म्हणून आदिनाथ कारखान्याची प्रक्रिया थोडी थांबली. सगळ्या प्रक्रिया पार करत असताना आम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुन्हा एनओसी मिळाल्या, दोन्ही बँका तयार झाल्या आणि ज्या वेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस DRD कोर्टामध्ये इथं चॅलेंज केलं गेलं आणि त्या सगळ्या प्रक्रिया आमच्यासारख्या झाल्या. सगळ्या गोष्टी हायकोर्टातनं निकाल लागले आणि आम्ही ज्या वेळेस ताबा घ्यायचा विषय आला, कारण शेवटी हा ताबा आमच्या हातात मिळाला नव्हता. म्हणजे तुम्ही कायदेशीर बाजू थोडी समजून घेतली पाहिजे की ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बारामती ॲग्रो त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचं आम्ही सांगतो त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन केलं, 35 का 40 कोटी रुपये व्हॅल्युएशन झालं आणि त्याची स्टॅम्प ड्युटी आम्हाला 1.5 ते 2.25 कोटी रुपये ही सोलापूरच्या ट्रेझरीमध्ये भरावा लागली आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आदिनाथमध्ये ताबा घेण्यासाठी आलो. त्यावेळेस काही घडलं, मी बऱ्याच वेळा बोललोय. हे जीवूरचे मासे ह्याला कुणीतरी तिथून फोन केला की आमच्या आता नोकऱ्या जाणार, अमुक होणार. आणि मग तुम्हाला माहिती की आदिनाथ कारखान्या बंद पाडण्यामागे कामगार सुद्धा बरेच आहेत, अतिशय काय कामगार नालायक आहेत, काही त्यांना घेणं देणं नाही. आणि अशा कामगार तुम्हाला सांगतो कुणीतरी फोन केला आणि लगेच हे मासे तिथं कारखान्यावरती आले. ह्यांनी अगोदरच तुम्हाला सांगतो MDला पण सांगितलं होतं, MD त्यांचा पाहुणाच होता. सकाळी आमचं बोलणं झालं, दिदींचं त्याचंही बोलणं झालं. सगळ्या प्रक्रिया आम्ही 12-12:30च्या दरम्यान करणार होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार होत्या. परंतु नारायण पाटलांनी त्या ठिकाणी त्या MDला दम दिला, त्याला येऊ दिलं नाही आणि म्हणून पुन्हा स्वतः नारायण पाटील तिथं आला. आता सकाळी संगोबाच्या भाषणामध्ये तर त्यांनी सांगितलं, मी तिथं गेलो, आमचा असा उद्देश होता, आमच्या वडिलाचं स्वप्न. अरे मग तुझ्या वडिलाचं स्वप्न तुम्ही 2 वर्ष कारखाना चालवलात ना. त्या ठिकाणी आमची हुज्जत झाली. मला त्यांनी सांगितलं, मला मागाशी कोणीतरी सांगितलं तिथं भाषणामध्ये की आम्ही काय त्याला मारलं फिरलं नाही. आता तुझ्या काय बापाचं आहे भाई, हात लावायची कोणाची ताकद आहे का आम्हाला? आम्ही काय असं कोणाच्या बापाला घाबरतो काय? उद्या जीवूरच्या ग्रामपंचायत पुढे भाषण करायची माझी तयारी. उगं कुणी बी यायचं काय जणू काय गुंडाराज चाललंय का इथं. मी त्याला मारलं नाही. अरे माराय काय तुझ्या खातो आम्ही? अरे मी कायदेशीर आहे, मी इथला सभासद आहे, मी व्हाईस चेअरमन होतो आणि तू म्हणतो इथं थांबायचं ना, आम्ही खंबीर. मी काय बारामतीचा होतो? म्हणजे असं काहीतरी अज्ञान पण करायचं. एक तर त्याला बोलायचं काही कळतच नाही, आडमुठ ठोकळा येतो. आता तुम्ही तर बघितलं असेल आडमुठ ठोकळा. आता आडमुठ ठोकळ्याला भाषा मामा ती मागाशी काय म्हणलं माहिती का, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सगळ्याचा आभार व्यक्त करतो. तुम्ही अजून मी क्लिप नीट ऐका. हाय काय म्हणलं ते, आभार व्यक्त करतो. आमची एकच इच्छा आहे, फक्त कारखाना चालावा. ज्या दिवशी मामाचं पॅनल तिथं निवडून येईल त्या दिवशी आम्ही कारखान्याचं सगळं विड्रॉल करून फेकून देतो, त्याची काळजी करू नका. पण बंधूंनो, भाषा कशी, तुम्ही बोलताय काय? आज तुम्ही पाक वजवाटलो करून टाकलं. ह्या प्रक्रिया पार काढताना त्यांच्या हातात कारखाना मिळाला. महेशराव स्टेजवर आहे, सोन्याचा दूर काढतो. आता कारखान्यातनं सोन्याचा दूर निघलेला महाराष्ट्रात नाही, जगात कुठं निघत नाही. पण काय मी वाचण्यासारखं बोलायचं, कारखान्याचा मी सोन्याचा धूर काढीन. आज तर काय म्हणला, मी आमदारकी पणाला लावीन, नसली तरी चालेल, गेली तरी चालेल. अरे मग सगळ्या आम्हाला ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढलं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही कारखान्यात आला, कारखाना तुम्ही चालू केला, मग 70,000च क्रशिंग का झालं? दिलता ना तुम्हाला चान्स. 2 वेळा तुम्ही तिथं आला, एक वेळ 5,000 क्रशिंग झालं आणि एक वेळ 70,000 झालं. मग तवा कुठं सोन्याचा दूर गेलता का? तुला कारखाना बंद झाल्यावर आठवतं? बघा ना तुम्ही, म्हणजे वस्तुस्थिती लक्षात घ्या बंधूंनो. आपण आजपर्यंत करमाळ्यात आले, मी तर 20 वर्ष बारामती ॲग्रोमध्ये काम करतोय. आता त्यांनी बरंच काढलं पगार आता ती बी निवडून गेलाय. तिथं मामा पगार आमदारांना आहे ना, मग त्याला म्हणा तू बी पगारच घेतो ना. पगार बी घेतो आणि कमिशन बी खातो. डबल धंदा ह्याचा. PA पैसे तेच घेतो, मोबाईलचे पैसे तेच घेतो. एखादं कार्यालय काढतं, त्या कार्यालयाचं भाडं ही ड्रायव्हरचा पगार मिळतो. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही आमदारांबरोबर फिरलोय, आम्हाला माहिती आहे. ऑफिसचं भाडं मिळतं, हे मासे त्या जीवूरचं कार्यालय वापरतात ग्रामपंचायतचं. तिची सुद्धा दानत नाही की एखादं संपर्क कार्यालय करमाळ्यामध्ये काढावं, लोकांच्या सुविधा अडचणी बघाव्यात. काहीच नाही. तुम्हाला सांगतो, कळायला त्याला येतच नाही काय, तर आता आपणच मूर्ख आहे, त्याला काय करणार? त्यात आम्ही पण आहे ना. आम्ही म्हणजे पक्षाने उमेदवारी दिल्यामुळं आम्ही तिथे.
म्हणजे अशा पद्धतीनं रेल्वेचं तिकीट मिळतं, विमानाचं तिकीट मिळतं आणि तू माझ्या पगारावर आला लगेच. म्हणजे मुद्दा वेगळा सोडायचा. अरे बाबा, मामा सुद्धा पगार त्यांच्या कारखान्यात घेतात. विचारा त्याला. जी कुठलीही एखादी मल्टीस्टेट कंपनी असेल तर त्या डायरेक्टर बोर्ड त्याच्यामध्ये त्याला पगार असतोच. त्याला म्हणा कायदा जरा समजून घे. तू सुद्धा पगारच खातो ना. जनतेने मतं बी दिली, तू कॉन्ट्रॅक्टरची बिलं बी कमिशन खातो, पोरगा वाळू उपासतो, अजून करता तरी किती. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो तालुक्याला उल्लू बनायचं काम चालू आहे. शपथ सांगतो तुम्हाला, आम्ही मामाला त्या दिवशीच म्हणलं, मामा तुम्ही उभा राहताय, तुम्ही कारखान्याचे चेअरमन होताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि काही झालं तरी बंधूंनो, हा कारखाना मामाच्या ताब्यामध्ये द्यायचा म्हणजे द्यायचाच. द्यायचा का? नक्की सांगा. कारण कसं आहे, तुम्हाला तळमळीने सांगतोय, आम्ही सुद्धा हळगाव कारखाना इथे चालवतो. इथल्या बी काही लोकांचा ऊस तिथं असेल. अख्खा शिनापट्टा ऊस आणतोय. संतोष पाटला सुद्धा ऊस आम्ही आणलेला आहे. भाव आम्ही योग्य दिलाय. जो कारखाना बारामती रेट देतोय तोच हळगाव देतोय. इथली मुलं आम्ही कामाला घेतलेत. आणि ज्यावेळेस ऊस जास्त होईल, तुम्हाला आज मी शब्द देतो, आदिनाथना तिकडला ऊस राहील, मामा शिनापट्टा आम्ही अख्खाचा तुम्हाला सांगतो, तुमची कसलीच अडचण होऊ देत नाही. रेट पण आम्ही दर चांगला देऊ. कुठे ह्याच्या नादी लागता, ह्या गुडघ्याच्या वाटोळ करून घेचाल तुम्ही. स्पष्ट सांगतो, आम्ही ज्या पद्धतीने बोलतो त्यांनी काही माझ्यावर तक्रारी करू द्या, मला काही फरक पडत नाही. म्हणजे असं काहीतरी बोलायचं की मला माझ्या वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचे. मग आता आम्ही काय म्हणलं का, तू काढ एक प्रायव्हेट कारखाना, दे आमच्या उरावर रेट आणि मग कर स्वप्न पूर्ण. इथं 28,000 लोकांनी सभासदांनी शेअर्स भरले, त्यांच्या घामाचे पैसे तिथे, आणि तू स्वप्न पूर्ण करायला निघाला. काही बोलायचं. मग तुम्हाला पण नको म्हणलं होतं काय? कारण एक कारखाना तू मामाच्या कारखान्याला नावं ठेवतो. अरे त्या मामाने कारखाना इकलाच नाही, ती सांगेल त्याच्या काय करायचं. ती कुठला शेतकरी तुमच्याकडे गेला का की मामाने कारखाना इकल्यामुळं आमचं लय वाटोळ झालं? कुठला शेतकरी यांच्याकडे गेलाय का? पण काहीतरी मुद्दा काढायचा, विनाकारण कुठेतरी परपडत जायचं. अख्ख्या मी सगळं त्या भाषण ऐकत होतो. एकानेही कारखान्याचं नियोजन सांगितलं नाही की आम्ही कारखाना आल्यानंतर कसं जाणार आहे, त्याला प्राथमिक काय करणार आहे. मला सांगा, प्रचार पूर्ण व्हायच्या आधी मामाने आम्ही दोघांनी वेळ घेतली आणि अजितदादाकडे गेलो. मामा म्हणले, आबा उद्या ही सगळं गळ्यात पडल्यावर मला तर ही फिरून बी द्यायची नाहीत म्हणले, ती पहिलं दादाकडे जाऊ. बाबा तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी पुढे जातो, नाही तर जा झाला तिकडे म्हणले आपण मागे निघू. पण तुम्हाला सांगतो 45 मिनिटं आम्ही तिघच होतो. ज्या 45 मिनिटांमध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीनं मामाला सांगितलंय, ह्यांना ते बी वाटतंय कुठंतरी व्हायरल झालं. कबीर साहेब ही म्हणले अजितदादा असं बोलतच नाही. आता काय अजितदादा ह्यांना विचारायला जाऊन म्हणावं. हे काय म्हणतात, आम्ही अजितदादाकडे जाऊ शकतो, साहेबाकडे जाऊ शकतो, सगळीकडे जावा. आणि विचारानं बाबा ती संजय मामा सुभाष गुळवे असं सांगतात, तुम्ही असं बोललाय का? विचारा, खातिर जमा करा. त्याच्यामुळं हे काहीतरी तुम्हाला सांगतो दिशाभूल करायची. ह्या माणसाने तिथं अख्खा शब्द घेतला. अजितदादांनी शब्द दिला, तुझं सगळं पुनर्गठन करून देतो, तू कारखाना चालव, मी तुझ्या बरोबर. आणि अजित पवारासारख्याचा शब्द तुम्हाला माहिती आहे, ती सांगायची कोणाला गरज नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टीत आम्ही अजितदादाबरोबर काम केलं. आदिनाथ कारखान्याचा व्हाईस चेअरमन असताना मी अजितदादाला मुळी टाकायला आणलं होतं. म्हणजे आदिनाथ कारखान्याबाबतीत सुद्धा ह्यांचं चांगलं लक्ष आहे. केवळ मामाला ताकद द्यायची. आणि त्यावेळेस सुद्धा ह्या सगळ्या अंतरच्या गोष्टीत मामाला ना आम्हाला माहिती आहे की बारामती अॅग्रो कारखाना घ्यायच्या आधी सुद्धा अजितदादांनी आम्हाला मामाचं नाव सांगितलं, हे त्याला कारखाना घेऊन. हे भाषा होती अजितदादाची की त्याला चालू दे कारखाना, तो चांगला चालवला. मग आता योगायोग आलाय, आम्ही बी बाजूला गेलोय, योगायोग पुन्हा मामाचा आलाय, द्या ना कॉपरेटिव्ह कारखाना ताब्यात. आणि बघा एका सीझनला काय होतंय. तुम्हाला सांगतो, हा माणूस तिथं रात्रंदिवस थांबणार आणि कारखाना एक नंबरच चालवून दाखवणार. हे आम्हाला खात्री आहे, पवारांना खात्री आहे. आणि त्याच्यामुळं इतक्या तळमळीने आम्ही सांगतोय की ही पहिली आणि शेवटची संधी बंधून तुम्हाला आहे. काही ऐकू नका. आमदार गेला आला त्यांनी काय फरक फारसा पडत नाही. ह्यांचे इतकं पैसे तर प्रत्येक बजेटला ते आणू बी शकत नाही. बरं सत्ता बी नाही, आम्हाला माहिती. रोहित दादा सुद्धा त्या मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. ती सगळी गप बसल्यात आणि ह्यालाच कुठनं निधी येतोय काय माहिती. होय मामा. रोहित दादा म्हणतात सत्ता नाही आपल्याला पैसे नाहीत, आणि हे म्हणतो मी कोटीने पैसे आणतो. कुठनं आणणार आहे? कारण आपल्याला कळत नाही आपण. आणि कुणाकडे बी जाऊ, मी कुठल्या बी पक्षात जाऊ, अरे तुला कोणीच घेणार नाही बाबा, तू घ्यायला जाऊन तर बघ, तुझी तिसऱ्या दिवशी आमदारकी जाईल. काही गप्पा आणतो तू, कळत बी नाही काय, काहीच होत नाही.
त्यांना तिथं तुम्हाला सांगतो माणसं आमदार बाहेर काढायला तिथं इतकी गर्दी, इतक्या फुल मेजॉरिटीचं सरकार आहे, ही ओळखत पण नसेल कोणाला. म्हणजे गप्पा मारू नयेत, तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. स्पष्ट सांगतो, आम्ही दिवसातनं तुम्हाला सांगतो 12-12 तास काम करतोय. एवढं सगळं करून धावपळीत यायचं, आम्ही इथं पुन्हा ह्या सगळ्या करतोय. आम्ही सुद्धा सकाळी 9ला काम, सकाळी 7 वाजल्यापासून लोकांची कामं करतोय, ऑफिस सांभाळतोय आणि आम्ही हे पण करतोय. आम्हाला फालतू वेळ सुद्धा मोकळा नाही बंधू. आज मामाची बी तीच परिस्थिती. आणि मामाच्या कारखान्याचं 10 वेळा तुम्ही काढता. अरे त्यांनी त्याची इक्विटी ठेवली, त्याची मालकी हक्क आहे, त्याचं सगळं मॅनेजमेंट तिथे का मामाने सगळं तुम्हाला गटुडं सांगावं तपलं. मामा हुशार आहे, कमी बोलतोय पण काम जास्त करतोय. आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो सहकार्य करायची आणि सपोर्ट द्यायची आज गरज आहे. काही मामाला फरक पडणार नाही, कारखाना नाही आला तरी सगळ्यात तो चांगला झोपल. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून की प्रत्येक वेळेस संधी आपल्याला येते आणि ती संधी तुम्हाला सांगतो असं काहीतरी उल्लू बनवायचं, कुठंतरी भावनिक करायचं आणि तुम्हाला सांगतो आपण प्रत्येक वेळेस फसलोय. म्हणून कारखान्याच्या इलेक्शनला जागरूक राहा. तुम्ही चला छत्रपती कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, काय सभासद जागरूक आहे, काय ताकद आहे. एखादी गाडी जरी गेटच्या बाहेर गेली तरी ती सभासद नोंदवून ठेवतो. इतक्या वाजता चेअरमन गेला, माघारी कधी आला, ती पुन्हा विचारतात. प्रोसिडिंगला घ्यावं लागतं मामा, एवढं प्रोसिडिंग आहे. आणि ते प्रोसिडिंग वाचल्यावर कळतं की 3 वाजता चेअरमन गाडी घेऊन गेला, गोडवानात गाडी कधी आली, इतके वाजता आली. मग ती त्या वेळेत तुम्ही काय केलं कारखान्याचं काम, हा जबाब विचारणारा सभासद आहे. आणि आपण तुम्हाला सांगतो काही विचारत नाही. आम्ही आपलं कुठेतरी भावनिक जातो. अरे ती आपली संस्था आहे, त्याचा प्रपंच चालणार आहे, त्याचा लेखाजोखा तुम्ही विचारला पाहिजे. 12-12 तास 2-2 दिवस तिथं जनरल मीटिंग चालते. आपली तुम्हाला सांगतो पुढे 10-15 बसवायची, त्याला काय घोषणा द्यायच्या, मंजूर पाकिट घ्यायचं, निघाला घरी. म्हणजे आपण इतक्या स्वस्तात विकले जातोय आणि भावनिक होतोय. संस्थेमध्ये भावनिक होऊ नका. संस्था ही आपल्या हक्कावरती, आपल्या शेअर्सवरती ती उभा राहिलेली. तुमचा तेवढा अधिकार आहे, तेवढा तुमचा त्याच्यावर काय म्हणतात त्याला मालकी आहे. आणि मालकाने तुम्हाला सांगतो म्हणायचं की मला चिवडेच पाकिट देईन मी जातो. अरे काय धंदा आहे का आपला. आपण जागरूक राहा. संधी चांगली आली. मी तर म्हणतो पाहुण्या रावळ्याचं सुद्धा मतदान तुम्ही यावेळेस बोलवा आणि बघा तुम्ही एकदा काय होतंय ती. तुम्हाला सांगतो ही झोपतच नाही आणि लगा चालवायचंच नाही कारखाना. बरं चालवायला संधी होती, तुम्ही 2 वर्ष चालवायला पाहिजे होता. आणि चालवून जर इलेक्शन लागलं असतं आता तर तुम्हाला सांगतो मामाची ताकद नव्हती आणि आमची पण ताकद नव्हती की त्याला विरोध करायची. पण 2 वर्ष तुमच्यात दिलं का मामाने विरोध केला का. बरं बारामती अग्रोने काय विरोध केला का, अजिबात नाही. आम्ही आत्ता दाखल केलंय कोर्टामध्ये की ज्यावेळेस ही सगळी अपयशी ठरली, बँकेने आम्हाला थोडंसं फसवलं, आम्हाला काय काय अडचणी आल्या आम्ही बघितलं, मग आम्ही कोर्टात गेलो. पण ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हीच मामाची पार्टी आल्यानंतर आम्ही त्या दिवशी आम्ही सगळं सहकार्य करू, काही अडचण येणार नाही आणि कारखाना तुम्हाला सांगतो चांगलाच चालणार. तुम्ही फक्त जागरूक राहा, कुणालाच फसू नका. कारण आम्ही सुद्धा चांगल्या माणसांपाशी काम करतोय की बारामती अॅग्रो 1200 टनाचा कारखाना आज 22,000 चालतोय आणि 22 लाख क्रशिंग गेल्या वर्षी केलतोय. ह्या वर्षी 17 लाख क्रशिंग केले. 7 तालुक्यातनं ऊस आणतोय, 4 जिल्ह्यातनं आम्ही ऊस आणतो. म्हणजे सोपं नाहीये. 15 मिनिटं कारखाना बंद राहिला तर 1 किलोमीटर लाईन लागते. म्हणजे एवढं बी आम्ही 4 कारखाने चालवतोय. एक कॉपरेटिव्ह कारखाना आम्ही चोपड्याचा चालवायला घेतलाय, कन्नड कारखाना आमच्या मालकीचा आहे आणि हाही कारखाना आमच्या मालकीचा आहे. 4ही कारखान्याचं मॅनेजमेंट मी बघतोय, ही गर्वाने सांगतोय कारण तेवढा आम्ही वेळ देतोय. ही काय सांगतात त्यांना तुम्हाला सांगतो 1 तासात जाऊ द्या, नारायण पाटलांनी सांगू द्या, मुळी टाकल्यापासून साखर पर्यंत प्रोसिजर सांग. काय सांगितलं त्याने आज, काहीच नाही. मी काय मी करेल, मी काय, असं चालतं का होय कबीर साहेब, असं मोहम चालतं का. मी काळजी करू नका, मी सगळं बघतो, तू काहीच बघत नाही, असं नसतं. काहीतरी व्हिजन ठेवा, कुठंतरी लोकांना अजेंडा द्या की आम्ही आत गेल्यानंतर काय करणार आहे, आमची ही प्रोसिजर राहणार आहे, आम्ही पैशाचं नियोजन असं करणार आहे. आम्ही दादांना उठून दिलं नाही मामानी. मला क्लिअर सांगा, आम्हाला उद्या जाऊन तिथं हे करायचं नाही तर आम्ही फोटो सुद्धा काढले नसते दोघांनी, नकोच आम्ही गेलोच नाही म्हणलं. ज्या वेळेस दादानी शब्द दिला काळजी करू नका, आणि तेव्हा आम्ही फुटूला उठलो. नाही तर दादा आपण गपचूप आलतो, आपलं जाऊ, कोणालाच माहित नव्हतं. उद्या ते जर बाबा म्हणला की मला माहित नाही, मी काय मदत करणार नाही, तर आम्ही म्हणलं तो आता काय करायचं हे लक्षात ठेवा. हा मामा पहिली आर्थिक व्यवस्था करून ठेवली, त्या कारखाना कसा चालवायचा त्याचा सगळा प्लॅन केला आणि मगच तुम्हाला सांगतो आज आम्ही छतीठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की आम्ही चालवणारच.
हे लक्षात ठेवा. आणि ह्यांच्याकडे काय येत नाही म्हणते ह्याच्या पाया पडू, त्याच्या सगळं लोटांगण घालू. लोटांगण घालून पैसे मिळतात का? होय, व्यवहार असतो त्याला. काहीतरी कारखान्याला काय तुझ्याकडे बघून पैसे देणार आहेत काय? कारखान्याचं इथं तुम्हाला सांगतो एक बी ह्यानी इन्स्टॉलमेंट भरलं नाही. ह्याच नारायण पाटलांनी बँकेबरोबर करार केलता आणि 3 महिन्याला ह्याला 3.5 कोटी रुपये भरायचे होते. रुपया सुद्धा भरला नाही. 4 वर्ष झालं पुन्हा जैशी ते सगळं कर्ज झालं. NCTC बँकेचं आम्ही 42 कोटी रुपये होतो ज्यावेळेस बारामती अॅग्रो घेत होतो. मी 3 वेळा दिल्लीला गेलो होतो. त्याचं आता 72 कोटी रुपये झाले. म्हणजे 42 आणि 32 ह्याला जबाबदार कोण? ह्याला फक्त नारायण पाटील जबाबदार आहे कारखान्याचा बोजा वाढवायला. त्यावेळेस जर आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रो चालवला असता तर तुम्हाला सांगतो आज कारखाना नील झाला असता. नील म्हणजे ह्याला माझा राग तोच आहे. तो जरी पक्षाचा आमदार असला मला काय त्याला मागायचं नाहीये. मी खंबीर आहे. मला पवार साहेब आहेत माझ्याबरोबर, तुझी काही गरज नाही मला. म्हणजे ही माझी परिस्थिती. का सांगतो हक्कानी बंधूंनो की कारखाना जर उद्या त्याचा पॅनल असता मामाचं माझं जुळलं नसतं, मी घरी बसलो असतो पण त्याच्या स्टेजवर गेलो नसतो. कारण आम्हाला बोलाचे पाय पाळण्यात दिसतात. ह्यांच्यापाशी काय अजेंडा आहे? तुम्हाला माळूचे 2 गाड्या वापरल्या थोडं कमिशन मिळलं की तुमचं संपलं. अरे तुम्हाला जर व्हिजन घ्यायचं असेल तर त्याला फार मोठं प्लॅनिंग लागतं. आणि रोहित पवार पाठिंबा देतो ह्याचा विचार करा. नाहीतर आम्ही घरात बसलो असतो. आम्ही नसतो गेलो त्याच्या स्टेजवर. मी तर नसतो गेलो. मामा लोकांनी मला विचारलं असतं का तू सांगत होता आता तर तू नारायण पाटलाचं बापूचं स्वप्न पूर्ण करायसाठी निघाला. हे बाबा तुझं तू पूर्ण कर स्वप्न, आमच्याच्याने काय होणार नाही. कारण आम्हाला माहिती तू काहीच करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस मामा स्वतःचा फॉर्म भरला, मामा चेअरमन होतो म्हणल्यानंतर, आणि मामाला विचारा 3 वर्षापूर्वी सुद्धा मी म्हणलो होतो मामा फक्त तुम्ही चेअरमन झाला तरच कारखाना वाचेल, नाही तर वाचत नाही. आणि म्हणून मामा योगायोगाने तयार झाला. हे तुमचं आमचं नशीब आहे. कुणी काही बी ह्यांनी म्हणू द्या, तुम्ही यांच्या विश्वासाला 17 तारखेपर्यंत कानात खडा लावा. काय भरायला ती भरू द्या, किती बी टीका करू द्या, फक्त लोकांची टिंगल करता येते आणि हसावत्यात. अरे हसाय लोक आणतो काय आपण? तुमचा वेळ थोडा आहे का? तुम्ही इथे येऊन यायचं, आमची वाट बघायची आणि आम्ही तुम्हाला हसवून लावायचं. इंदुरीकराचं कीर्तन लावलं तरी तुम्ही हसताय की? त्याला काय लागतंय? टाइमपासला काय लागतंय सांगा? आज मोबाईल आहे, व्हिडिओ आहे, युट्यूब आहे. म्हणजे आपली ह्यांनी तुम्हाला सांगतो थट्टा चालवली, कुठली तरी उदाहरणं द्यायची, काहीतरी सांगायचं, कार्यक्रम संपला. म्हणून ही इलेक्शन आम्ही का तळमळीने सांगतोय, पुन्हा तुम्हाला वाली नाही. मी म्हणत नाही तुमचा ऊस जाणार नाही, कारखाने भरपूर झालेत, ऊसाला काही अडचण नाही, उद्या आम्ही हळगाव वाढवू, तो विषय नाही. विषय आदिनाथचा आहे, तुमच्या मालकाचा कारखाना आहे, तुमचा कारखाना आहे, तुमच्या सभासदाचा कारखाना. आणि त्या सभासदाच्या कारखान्याला चांगला न्याय द्यायचा, मतभेद बाजूला सोडा. ही पार्टीवर जाऊ नका. कारण आदिनाथ कारखान्यामध्ये भाजपचा बी शेअर्स आहे, शिवसेनेचा आहे. शेतकऱ्याला पक्ष नसतो, शेतकरी राजा असतो. त्याच्यावर कोणी बी हल्ला करतंय आणि त्याला जोडतंय. तो आपल्या पार्टीचा, तुझं ते काम नाही काय केलं, सगळं ऐकून घ्या. आणि तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो रायगावकरांनी दाखवून द्या की खरंच तुम्हाला सांगतो आम्ही म्हणाल की जागरूक गाव आहे. आणि आम्हाला नंतर तुम्हाला सांगतो 1 वर्षाने इथं बोलवा. मी पण हळगावलाच आहे, मामा तिथे, मी पण इथं येणारच आहे. आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. कारण आम्हाला 10 वेळा शेतकऱ्याकडे जायचे, मतं नाही मागायचं, पण ऊस आणाय तरी जायचंय. उद्या तुम्हीच म्हणणार आहे का गुळवे बाबा लय बिंबीच्या देटापासून ओरडत होता की कारखाना चालू, तुम्ही असं कुठं गेला तुझा मामा? आम्ही त्यावेळेस तुम्हाला उत्तर देऊ. कारण एवढा आम्हाला नैतिकता आहे. म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतोय की तुम्ही कुणाचंच ऐकू नका कारखान्याच्या इलेक्शनला. फक्त संजय मामाच्या पॅनलला पाठिंबा द्या आणि पतंग या चिन्हावर 17 तारखेला फुलीचा शिक्का मारून प्रचंड मताने विजय करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.